अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। बघा 25 जानेवारी 2024 हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। त्या दिवशी बघा शाकंभरी पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृताचा योग देखील आहे। हा अद्भुत योग म्हणजे शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग हे दोन्ही एकाच दिवशी आलेला आहे आणि त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे। त्या दिवसाची संधी आपल्याला आपल्या हातून घालवायची नाही। मग काय करायचं आहे? त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत। लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घराच्या उन्नतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला जास्तीत जास्त त्या दिवशी सेवा करायच्या आहेत। बघा असे योग सारखे सारखे येत नसतात, क्वचितच कधीतरी असे योग येतात आणि या वर्षी पहिल्यांदाच शाकंभरी पौर्णिमा आणि वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग जो की 25 जानेवारी 2024ला आलेला आहे। आणि या दिवशी आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे दररोजच आपण स्वच्छ ठेवत असतो, पण या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, लक्ष्मी प्राप्तीचे कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि प्लीज त्या दिवशी तुम्ही या सेवा करा। अगदी अद्भुत योग आहे, अगदी शुभ दिवस आहे। तसेच हे दोन योग जोडून आलेलेच आहेत। त्याचबरोबर आणखी 2-3 योग या दिवशी तयार होत आहेत, त्यामुळे अतिशय शुभ दिवस आहे हा। तुम्ही या दिवसाचा नक्की म्हणजे उपयोग करा, या दिवसाचं सोनं करा आणि या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सेवा करा, स्वामींची सेवा करा। लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी साधे सोपे उपाय आहेत, तुम्ही नक्की करा। बघा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय। ज्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात आणि त्याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील आहे। शाकंभरी नवरात्र उत्सव जो असतो त्याची समाप्ती त्या दिवशी असते। तर बघा दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण हे करतच असतो, पण त्याचबरोबर आपल्याला अजून ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। बघा गुरुपुष्यामृत योग त्या दिवशी कधी चालू होणार आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 पासून गुरुपुष्य योग तयार होत आहे। बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजे 25 जानेवारी 2024ला सकाळी 8:16 गुरुपुष्य योग तयार होत आहे। आणि त्यानंतर बघा पंचांगानुसार पौर्णिमा ही 24 तारखेलाच लागणार आहे। 24 जानेवारी रोजी रात्री 9:49 पौर्णिमा चालू होणार आहे आणि 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 पौर्णिमा संपणार आहे। तर ही झाली गुरुपुष्यामृत योग कधी चालू होणार आहे की गुरुवारी सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत योग चालू होणार आहे। पौर्णिमा जी आहे ती 24 जानेवारी रात्री 9:49 चालू होऊन 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 संपणार आहे। म्हणजे खरी पौर्णिमा ही 25 तारखेला आहे जी की गुरुवारी आहे। तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही प्लीज या सेवा करा, प्लीज करा। कारण का सांगू का, हा योग परत कधी येईल माहिती नाही। जास्तीत जास्त आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि जास्तीत जास्त आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्न करून घ्यायची आहे। लक्ष्मी आपल्याकडे कशी राहील, आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी कशी राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त सेवा देखील करायची आहे। बघा तर पहिली सेवा कोणती आहे? बघा पहिली सेवा जी आहे ती पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची आपण सगळे सेवा करतच असतो, त्यासोबत आपल्याला भगवान विष्णूंची देखील विधिवत पूजा करायची आहे। पूजेच्या वेळी जे कनकधारा स्तोत्र आहे ते आपल्याला पठण करायचं आहे। ते तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल किंवा गुगलवर तुम्हाला मिळून जाईल। कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला पूजा करतेवेळी लक्ष्मीला दूध अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना पंचामृत आणि तुळशीची पाने आणि चणे अर्पण करायचे आहेत। बघा भगवान विष्णूंना तुळशीची पाने तुळस अतिशय प्रिय आहे, जी विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते तुळस। ती तुळशीची पाने आपण त्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत। त्याचबरोबर जी चण्याची डाळ असते किंवा चणे फुटाणे म्हणतो बघा,
ते फुटाणे किंवा चणे आपल्याला त्या दिवशी भगवान विष्णूला नैवेद्य दाखवायचा आहे किंवा त्या दिवशी त्यांना अर्पण करायचं आहे. यामुळे काय होईल बघा, माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहील. आणि माता लक्ष्मी केव्हा आपल्यावर प्रसन्न असते, जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्यावेळी आपल्याला आपल्या माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपा होते. त्यामुळे आपल्याला ही एक सेवा महत्त्वाची करायची आहे. दुसरी सेवा कोणती आहे बघा, गुरुपुष्य अमृत योगामध्ये जर आपण सोने खरेदी केले तर ते सोने कधीही मोडले जात नाही असं म्हणतात बघा, आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वाढच होते. पण कधी कधी काय होतं बघा, आपल्याला सोनं खरेदी करणं किंवा प्रत्येकाला सोने चांदी त्या दिवशी खरेदी करणं पॉसिबल होत नाही. त्यांनी काय करायचं बघा, ते तर मी सांगेलच, पण पहिल्यांदा बघा, तुम्हाला जर सोनं खरेदी करणं पॉसिबल असेल तर तुम्ही त्या दिवशी नक्की सोनं खरेदी करा. अगदी थोडं जरी केलं तरी चालेल. बघा, सोनं हे भगवान बृहस्पतींना प्रिय आहे आणि चांदी ही चंद्राचा आवडता धातू आहे. त्यामुळे या दोन्ही योगावर आपल्याला सोने किंवा चांदी खरेदी करायची आहे. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे बघा, जर तुम्हाला सोने खरेदी पॉसिबल होत नसेल, प्रत्येकालाच पॉसिबल होईल असं नाही, तर तुम्ही हळद त्या दिवशी थोडी हळद खरेदी करू शकता. हळद तुमच्या घरी त्या दिवशी घेऊन या. बघा, माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही त्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी थोडी तरी हळद त्या दिवशी खरेदी करा, तुमच्या घरी आणा, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहील. लक्ष्मी तुमच्यावर कायम कृपादृष्टी करेल. तर हळदीमध्ये सुद्धा नकारात्मकता घालवण्याचे सुद्धा गुण आहेत. तर तुम्ही त्या दिवशी हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचंच आहे. मुख्य दरवाजा आपला स्वच्छ करायचा आहे. हळदी आणि कुंकूने आपल्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटी राहील. नकारात्मकता जी तुमच्या घरात आहे ती निघून जाण्यास मदत होईल आणि तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. सकारात्मक बदल तुमच्या घरात होतील. तर ही झाली तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट किंवा चौथी सेवा किंवा चौथी गोष्ट आपल्याला कोणती करायची आहे बघा, गुरुपुष्यामृत योगामध्ये बृहस्पती देवांचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी काही अशी ग्रंथ किंवा जर तुम्ही एखादा ग्रंथ घेणार असेल आणि तुम्हाला अजूनही घ्यायला जमला नसेल तर तुम्ही या दिवशी तो ग्रंथ नक्की घ्या, जेणेकरून ते खरेदी केलेला जो ग्रंथ आहे त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. बघा, कोणता ग्रंथ किंवा कोणती पुस्तकं आपल्याला अशी त्या दिवशी घ्यायची आहेत. तुम्ही त्या दिवशी गीता घेऊ शकता, रामचरितमानस, अशी धार्मिक प्रकारची जी ग्रंथ पुस्तकं आहेत ती त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. ही झाली तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट कोणती आहे बघा, पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे. रात्री पाण्यामध्ये दूध, पांढरी फुले आणि अख्खा तांदूळ घालून तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना चंद्रबीज मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्हाला कळालं असेल बघा, चौथी गोष्ट कोणती, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे. ती आपण करतच असतो नेहमी. तर त्या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा न करता थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात दूध घालायचं आहे आणि त्यात थोडे अख्खे तांदूळ घालून ते आपल्याला चंद्राला अर्घ्य करायचं आहे, म्हणजे चंद्राला अर्पण करायचं आहे. ते अर्पण करताना आपल्याला चंद्रबीज मंत्र जो असतो त्याचा आपल्याला जप करायचा आहे. बघा, जेणेकरून काय होईल, कधी कधी आपल्याला चंद्रदोष सुद्धा लागतात, जेणेकरून त्याच्याशी संबंधित जे दोष आहेत तुमच्या जीवनामध्ये ते दूर होण्यास मदत होईल आणि तुमचं चंद्रबल आहे ते वाढेल आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, धनधान्य यांची बरसात होईल. लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल. अशा प्रकारे काही गोष्टी आहेत, ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्याच आहेत. या व्यतिरिक्त ज्या काही सेवा आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते. ह्या झाल्या मुख्य सेवा ज्या त्या दिवशी आपल्याला करायच्याच आहेत. जर तुम्हाला सोनं घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही थोडीशी कविना हळद त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी घेऊन या. अतिशय शुभ आहे. शाकंभरी पौर्णिमेचा योग आहे, त्यात गुरुपुष्यामृताचा देखील योग आहे. हे लक्ष्मी प्राप्तीचे योग आपल्याला नक्कीच त्या दिवशी करायचे आहेत.
आणि त्या दिवशी आपल्याला आणखी काही उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा उठायचं, त्या दिवशी गुरुवारी सकाळी उठायचं, स्नान करायचं आणि पहिल्यांदा आपला मुख्य दरवाजा असतो तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. तुळशीला दिवा वगैरे आपण लावायचा आहे. धूप दीप नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवपूजा आपली काय आपण दररोजच करत असतो, त्या दिवशी देवपूजा अगदी विधिवत करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची आहे. हळद आणि कुंकू यांचं मिश्रण घेऊन आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभ प्रतीक मानलं जातं. लक्ष्मी त्यामुळे आकर्षित होते आणि तुमच्याकडे लक्ष्मी येण्याचे मार्ग देखील मोकळे होतात. लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील. ही गोष्ट आपल्याला करायची आहे. तर ह्या बघा अशा काही छोट्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वामींची देखील सेवा करायची आहे, नित्य सेवा करायची आहे. तारक मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला कुंकुमार्चन देखील त्या दिवशी करायचे आहे. कुंकुमार्चन कसं करावं, काय करावं याचा व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलवर नक्की आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्या दिवशी ह्या जरी सेवा तुम्हाला करायला नाही जमल्या ना, तुम्ही कुंकुमार्चन सेवा प्लीज करा. कारण का बघा, कुंकुमार्चन सेवा शाकंभरी साक्षात, जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल ना तर तुम्ही अन्नपूर्णेच्या मातेवर कुंकुमार्चन करा. अन्नपूर्णेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसं करावं याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघा. तर अशा अगदी छोटीशीच माहिती होती. या सेवा तुम्ही गुरुवारी नक्की करा. गुरुपुषामृत योग आहे, अद्भुत दिवस आहे, शुभ दिवस आहे. या सेवा तुम्ही नक्की करा. तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडून येतील. लक्ष्मीची तुमच्यावर नेहमीच कृपा राहील. बघा, अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि या सेवा मी सुद्धा करणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.